नंदुरबार जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये सध्या केवळ 40% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असून पुढील आठवड्यात पाऊस न झाल्यास 4 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलं आहे। आम्ही ज्या वेळेला 2 दिवसाचं नियोजन केलं पाण्याचं, त्यावेळेला काही नंदुरबार मधल्या बुद्धिजीवी लोकांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले की नगरपालिकेचा निर्णय चुकीचा आहे, पाणी असताना 2 दिवसाचा निर्णय घेतला, हे रद्द करा। पण शेवटी जिल्हा अधिकाऱ्यांनाही वस्तुस्थिती समजावून सांगितली प्रशासनाने। त्या डॅम मध्ये जरी 40% पाणी असलं तरी 10% गाळ आहे आणि पाणी केव्हा पडेल हे कोणीच गॅरंटीने सांगू शकत नाही। म्हणून नंदुरबार नगरपालिकेने नियोजन केलं होतं, अजूनही 8 दिवस वाट बघू। प्रसंगी जर पावसाळा सुरूच नाही झाला तर 4 दिवसाआड नंदुरबार शहराला पाणी देण्याचं आमचं नियोजन आहे।